नमस्कार, विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। या विषयात आपण शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग द्वारे सपाट स्थितीत 6 मिलीमीटर जाडीच्या कास्ट आयर्न वर सिंगल व्ही बट जॉइंटचे मूल्यांकन करण्याबद्दल शिकू। उद्देश: या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल कडा कापून तयार करण्यास, कास्ट आयर्न प्लेट सेट आणि टॅक वेल्ड करण्यास, प्लेट्स आधीपासून आणि जॉइंटला नंतर गरम करण्यास, इलेक्ट्रोड निवडण्यास आणि करंट सेट करण्यास, मल्टीपास रन क्रॅक शिवाय डिपॉझिट करण्यास, दोषांसाठी जॉइंट तपासण्यास। वेल्डिंग प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली साधने पाहू। स्टील रूल, स्क्रायबर, बॉल पिन हॅमर, ब्लेड सह हॅकसॉ फ्रेम, फ्लॅट फाईल, बेंच वाइज, ट्राय स्क्वेअर, चिपिंग हॅमर, स्टेनलेस स्टील वायर ब्रश, सेफ्टी क्लोथिंग, ग्लव्स, PPE किट, इलेक्ट्रोड, SMAW वेल्डिंग मशीन। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल कास्ट आयर्न प्लेट 150 बाय 50 बाय 6 mm आकारात कापून घेण्यास, कडा तयार करण्यास, मशीनिंग किंवा फायलिंग करून कडा 30 अंशांच्या कोनात बेवल करण्यास, 1.5 mm चा रूट फेस ठेवण्यास, कास्ट आयर्न प्लेट्स योग्य रूट गॅप सह सेट करण्यास, लो हायड्रोजन 3.15 mm व्यासाचा कास्ट आयर्न इलेक्ट्रोड निवडण्यास आणि करंट 90 ते 120 amps वर सेट करण्यास, जॉइंट स्टॅक वेल्ड करण्यास, दोषांसाठी जॉइंट तपासण्यास। आता SMAW द्वारे सपाट स्थितीत कास्ट आयर्न 6 mm जाडीवर सिंगल व्ही बट जॉइंटची प्रक्रिया पाहू। वेल्डिंग टेबलवर टॅक वेल्डेड कास्ट आयर्न जॉब सेट करा। जॉब प्रीहीट करा। लो हायड्रोजन 3.15 mm व्यासाचा कास्ट आयर्न इलेक्ट्रोड निवडा आणि करंट 90 ते 120 amps वर सेट करा। रूट रन 80 डिग्रीच्या इलेक्ट्रोडच्या कोनासह मध्यम आर्क लांबीसह वेल्डच्या ओळीवर डिपॉझिट करा। लहान आर्क टाळा। रूट रन वायर ब्रशने स्वच्छ करा। किंचित वीविंग मोशन दुसरा रन डिपॉझिट करा आणि इलेक्ट्रोडचा कोन वेल्डच्या ओळीवर 80 अंश ठेवा। इलेक्ट्रोडला मंद गतीने हलवा, कारण कास्ट आयर्नची द्रवता कमी असते आणि वितळलेल्या धातूचा सहज जॉइंटमध्ये प्रवाह होतो। वायर ब्रशने दुसरा रन स्वच्छ करा। थोडासा वीविंग गतीसह तिसरा रन डिपॉझिट करा। इलेक्ट्रोडचा कोन वेल्डच्या ओळीत 80 अंश ठेवा। जॉब नंतर गरम करा।
कोरड्या वाळू किंवा राखेखाली जॉब ठेवा आणि हळूहळू थंड होऊ द्या. वायर ब्रश वापरून वेल्डमेंट साफ करा. कास्ट आयर्न जॉईंटमध्ये क्रॅक टाळण्यासाठी कमी हायड्रोजन इलेक्ट्रोडचा वापर. आता आपण लोखंडी कास्टवर सिंगल व्ही बट जॉईंटची तपासणी पाहू. संकुचित पोकळी, गॅस बबल्स आणि क्रॅक्स हे दोष आहेत. हाय कार्बन सामग्रीमुळे कार्बन वेल्डिंग धातू आणि उष्णता प्रभावित झोनमध्ये स्थलांतरित होतो. हाय कार्बन प्लेटला कठोर आणि ठिसूळ बनवते. आता दोष पाहूया. अंडरफिल, ओव्हरलॅप, क्रॅक्स. अधिक मजबूतीकरण. या विषयात आपण शिकलो आहोत कडा तयार करण्यास, कास्ट आयर्न प्लेट्स सेट करण्यास आणि टॅक वेल्ड करण्यास, इलेक्ट्रोड निवडण्यास आणि करंट सेट करण्यास, क्रॅक शिवाय रूट रन, दुसरा आणि तिसरा रन डिपॉझिट करण्यास, पोस्ट वेल्डद्वारे जॉईंटतील तणाव दूर करण्यास, दोषांसाठी जॉईंटची तपासणी करण्यास. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. पुढील सत्रात भेटूया. बाय.